आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। पनवेलमध्ये गृहमतदानाला सुरुवात। पनवेल विधानसभा क्षेत्रामधील 52 नागरिकांनी घरून बजावला मतदानाचा हक्क। कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना महापालिकेची नोटीस। जप्त वस्तूंच्या लिलावाच्या प्रक्रियेस वेग द्यावा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत हक्काच्या घरांची हमी देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडत काढण्याचा निर्णय। रहिवाशांच्या अनुपस्थितीमुळे सोडत रद्द। आता 14 मे रोजी ही सोडत काढण्यात येणार। मुंबईत उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक असणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाईत प्रचंड वाढ। पोलिसांकडून 9593 कारवाया। घोडोद्देवमधील 21 घरं ही गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीत समाविष्ट। 2521 घरांच्या सोडतीत आणखी 21 घरं वाढली। म्हाडाच्या मुंबई मंडळाचा निर्णय। ठाण्यात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परवानाधारक अग्निशस्त्र जप्त। 3748 अग्निशस्त्र जप्त। 20% विमान प्रवास महागला। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीची विमानसेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांना फटका। एनसीबीकडून आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश। कल्याणमधून 2 जणांना अटक। 3600 नायट्रोझेपम गोळ्या आणि कोडिन सिरपच्या 270 बाटल्या जप्त।